आमच्या बाईकला भांडणाचा कार बॉयलर साईडला सुरू गँग वॉर आला 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 खलनाक बांग बुंग क्या बोलते बादशाह बोले तो बस्ती में सामसुम बड़च के टांग टुंग जाकिर आमच्या बाईकला भांडणाचा कार बॉयलर साईडला सुरू गँग वॉर आला 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 खलनाक बांग बुंग क्या बोलते बादशाह बोले तो बस्ती में सामसुम बड़च के टांग टुंग जाकिर तुम्ही जो प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बीटमॉप व्हिडिओ जो आपण दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। तर आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीटमॉप आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्या बीटमॉप व्हिडिओमध्ये आपण आहे ना 1 2 3 अशा बीट दिलेले आहेत। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्या ज्या बीट आहेत जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट आपली बघायची कोठी चेंज होत आहे, इथे ही बीट इथून चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करू स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची आपली बीट इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचे, हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा सिम्पली। तर सिम्पली हा जो व्हिडिओचा वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू तुमचा जे ते फोटो असेल सिम्पली इथून ॲड करायचा आहे। तिथे आपण हा फोटो इथून ॲड करूया। अशा प्रकारे इथून प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी पण इथून ॲड करून घेतो फोटो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनॉस इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करू। ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मीन्स ॲल्युमिन फ्लॅश नावाचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आहे। तुम्हाला अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे हे जी लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो तिसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग एक इफेक्ट मीन्स आहे क्रॉस सेक्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच स्विंग राईटचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच सेक्स स्लाइड हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा। हे सर्व इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा युटायचं आहे। पहिल्यांदा युट आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करूया, तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, अशा वेळी इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्या पेक्षा लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे ते 3 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली पुन्हा 2 अशा वेळी डुप्लिकेट लेअर करून घ्यायच्यात खालच्या। आता ह्या 2 लेअर डुप्लिकेट झाल्यानंतर सिम्पली दुसरी जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेसचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करून लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इथे इफेक्ट मिळून जाईल झूम लेन्स आहे तो सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। स्पीड 0 ठेवायचं, रेंज तुम्हाला 10 ठेवायची, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ही जी तिसरी लेअर आपण म्हणजे डुप्लिकेट केली आहे त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेसवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर तुम्हाला की इफेक्ट मिळून जाईल ओल्ड फुटेज इथून सिलेक्ट करायचं, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे जे तो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू, पुन्हा इथं तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हा जो झूम लेन्सचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवून रेंज 10 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे जो तो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावचा आहे तो स्लाइड करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शोच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, स्पीड आणि इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे सर्व इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे।
आणि हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन आहे त्यावरती क्लिक करू, सिम्पली तुम्हाला ना सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक सोडचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.